श्री स्वामी समर्थ. तर माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला आज दिवाळी बॉक्स म्हणजेच काय तर आपल्या इथे अष्टमीपासून तर दिवाळीपर्यंत म्हणजे दिवाळीच्या अमावस्यापर्यंत म्हणजे 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत करायची ही सेवा आहे. तर ती म्हणजे अशा पद्धतीचा हा एक दिवाळी बॉक्स असतो, जे तुम्हाला मोबाईलमध्ये उलटं दिसत असेल, परंतु अशा पद्धतीनं हा दिवाळी बॉक्स असतो. तर यामध्ये कोणते कोणते साहित्य असतात तर ते मी दाखवत आहे. तर हे सर्वही प्रकारचे साहित्य यामध्ये असतात, सर्वही साहित्य असतात याच्यामध्ये. तर त्याची आपल्याला विशेष माहिती म्हणजे ज्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी, ज्यांच्या घरामध्ये खूप अडचणी असतात, खूप आर्थिक संकटे असतात, किंवा ज्यांच्या घरामध्ये सतत भांडणं असतात, किंवा लक्ष्मी ही रुसून बसलेली असतात, अशा अष्टलक्ष्मींना खुश करण्यासाठी आपण ही दिवाळीची सेवा करायची आहे. कर्जबाजारीपणा असेल, किंवा तुम्हाला पैसा खूप येत असेल परंतु तो टिकत नसेल, किंवा अशा अनेक प्रकारचे जे पैशासंबंधी जे प्रश्न असतात तुमचे, ते सर्वही या आपण दिवाळीच्या सेवा केल्यामुळे या नाहीशा होतात. तर ही सेवा 8 दिवसांची असते आणि 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत अमावस्यापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. तर या सेवेमध्ये हे असे सर्व प्रकारची इथे माहिती दिलेली असती, आपण कशा पद्धतीनं करायचा. तर हा बॉक्स सर्वात प्रथम हा ऑनलाईनही भेटू शकतो. त्यासाठी मला तुम्ही संपर्क करून किंवा मला मेसेज करून तुम्ही ॲड्रेस वगैरे पाठवू शकता, तर तो ऑनलाईनही भेटतो. तर त्यासाठी सर्वात प्रथम असा संच घ्यायचा, हा 101 रुपयाला भेटतो. तर त्या संचमध्ये कोणती सेवा करायची आहे, तर यामध्ये वस्तू आहेत. सर्वात प्रथम आहे की पंचगव्य, त्यानंतर आहे की उटणंही असतं त्यामध्ये, म्हणजे आपल्याला दिवाळीला वेगळं घेण्याची गरज नाही. नंतर आहे हे जल आहे, गुलाबजल आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गोमूत्र पण आहे. त्यानंतर आहे की ही पिवळी मोरी, अशा पद्धतीची पिवळी मोरी आहे. त्यानंतर हे मेन सेवा म्हणजे आपली ही कमळगट्ट्यांची माळेचे मणी, म्हणजे कमळगट्ट्यांचे मणी असतात हे, जसं कमळाच्या फुलांचं जी बी असतं त्याचे हे मणी आहे. त्यानंतर आहे अत्तर, आणि नंतर आहे ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये ज्या वर्षभरामध्ये ज्या सेवा होतात त्यांची जी ही विभूती आहे, म्हणजे वर्षभर जे पारायण वगैरे जे हवन वगैरे झालेलं असतं त्यांची ही विभूती असते, ती आपल्या घरामध्ये जर आपण चारही बाजूनी जर टाकली तर आपले जे संकट असतात, किंवा जे आपल्या अडचणी येणार असतात, किंवा इतर कोणतेही आपल्याला जे बाधा वगैरे असतात, ते या विभूतीमुळे नाहीसे होतात. आणि नंतर धूप पण याच्यामध्ये दिलेला असतो. तसेच अशा पद्धतीनं इथे श्रीयंत्र एक नंबरला श्रीयंत्र आहे, इथे श्रीयंत्र आहे, आणि इथे महाराजांची फोटो आहे. त्यानंतर इथे आहे कुबेर यंत्र, म्हणजे महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी हे तिन्ही असतात यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण करायचं. तर यात ही सेवा खूप सोपी आहे, अगदी कुणालाही करता येईल अशी. फक्त ती आपण अष्टमीला सर्वात प्रथम सकाळी आपण म्हणजे स्वच्छ आंघोळ वगैरे करून आपल्याला ही सेवा कधी करायची, तर ही सेवा कधी करायची, तर आपण 5 नोव्हेंबरला कुंकुमार्चन करायचं आहे. प्रत्येकाच्या घरी तांब्याचं जर श्रीयंत्र असेल तर ठीकच आहे, परंतु नसेल तर ह्या अशा पद्धतीनं जे श्रीयंत्र दिलेलं आहे तर त्या श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, किंवा आपल्याला देवीचा टाक ठेवूनही आपण ते कुंकुमार्चन करू शकतो. आणि तेच कुंकू आपल्या कपाळही लावायचं आहे. नंतर आपल्याला आपल्या प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे. प्रवेशद्वारावरती आपल्याला गायत्री पद्म, लक्ष्मी पद्म यांची रांगोळी काढायची आहे. म्हणजे ही अशा प्रकारची, तुम्हाला जर माहीत नसेल गायत्री पद्म किंवा लक्ष्मी पद्म, तर अशा पद्धतीनं ही रांगोळी आहे. तर ती तुम्ही बॉक्स घेतल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सर्वही माहिती भेटेल, डिटेलमध्ये असते. तर आपण त्याची रांगोळी काढायची. दोन्ही बाजूनी गाईचे पावलं, लक्ष्मीचे पावलं, आणि यांना हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि आपला जो आपण नेहमी दर अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन करतो त्याप्रमाणे आपल्या दारावरती हळदीचं लेपन करायचं आहे. नंतर आपण सायंकाळी तुळशीची पूजा करायची. तुळशीची पूजा केल्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. त्यानंतर आपल्याला अष्टमी ते अमावस्या या घरामध्ये दररोज संध्याकाळी साधे गोमूत्र, म्हणजे जसं की यात दिलेलंच आहे, यात सर्वही आहे, वेगळं आपल्याला घेण्याची गरज नसती. तर हे आपल्या तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्या पूर्ण घरामध्ये हे म्हणजे शिंपडायचं आहे.
त्यानंतर जोपर्यंत आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहे तोपर्यंत लक्ष्मी आपल्या घरातून जाणार नाही, कारण जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे आपल्या घर एकदम स्वच्छ करायचे आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि यासाठी आपल्याला आपल्या हातामध्ये ही पिवळी मोहरी घ्यायची आहे. ही पिवळी मोहरी घेऊन त्यावरती ही रक्षा आणि पिवळी मोहरी एकत्र करून त्यावरती आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण वल्गसूक्त हे अष्टमीच्या दिवशी करायचं आहे. तर हे वल्गसूक्त म्हणायचं आहे आणि कालभैरवाष्टक हे दोन्ही 11 वेळा म्हणायचं. 11 वेळा नाही जमलं तरी पण तुम्ही एक वेळेस पण म्हणू शकतात. नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा. आणि रोज घरात आपण जी ही पिवळी मोहरी आणि जी विभूती आहे तिच्यावरती 11 माळी वल्गसूक्त, कालभैरवाष्टक आणि एक माळ स्वामी समर्थ म्हणून ही एका डब्बीमध्ये पॅक करायचं. आणि अष्टमी ते अमावस्यापर्यंत हे आपल्या घरात संध्याकाळच्या वेळेस चारही बाजूंनी टाकायचं आहे. त्यामुळे आपल्या घरातील जी वाईट शक्ती असेल, जी वाईट बाधा असेल ती निघून जाईल. ही झाली. त्यानंतर अष्टमी ते अमावस्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावरती 16 वेळा किंवा 1 वेळा अभिषेक करून श्रीसूक्त म्हणायचं आहे. आपल्या घरातील जो देवीचा टाका असेल त्याच्यावरती श्रीसूक्त म्हणायचं आहे. आणि नंतर स्वामी समर्थांच्या फोटोवरती पण सेम तसंच करायचं आहे. मूर्तीवरती पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. अत्तर लावायचं आणि अभिषेक करता. मूर्ती नसलेला आपण फोटोलाही अत्तर लावून म्हणजे अभिषेक न करता तुम्ही कुलदेवतेच्या टाकावर 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. आणि महाराजांच्या मूर्तीला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. मूर्ती नसेल तर फोटोलाही पुरुष सूक्त म्हणून आपण त्यांची पूजा करायची आहे. असं दररोज अष्टमी ते अमावस्यापर्यंत करायचं आहे. आणि किंवा तुम्ही एक दिवस केलं तरी चालते. आणि आता सर्वात महत्त्वाची म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणजे ही कमळगट्ट्यांची जी मणी असतात त्याचे आपल्याला संध्याकाळच्या वेळेस ही सेवा झाल्यानंतर ही सेवा करायची आहे. तर ती सेवा म्हणजे काय, तर आपण हे धूप, ही रक्षा, हे जे आपण केलेलं आहे ते पूर्ण आपल्या घरात चौफेर फेकल्यानंतर आपण गोमूत्र ही चौफेर घरात शिंपडायचं आहे. त्यानंतर आपण गाईचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. त्यामध्ये आपल्या हातामध्ये 2 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहे. कमळगट्ट्याचे मणी घेण्याआधी आपल्याला एक स्वच्छ असा एक प्लास्टिकचा डब्बा असेल तर तो घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दररोज ही सेवा केल्यानंतर हे 2-2 मणी त्यामध्ये थोडंसं तूप टाकून ते भिजत ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीनं हे मणी घ्यायचे, यातले 2 मणी घ्यायचे आणि आपल्या हातावरती घ्यायचे, उजव्या हातावरती. आणि ते घेतल्यानंतर आपल्याला षोडशी मंत्र म्हणायचा आहे. ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. तर षोडशी मंत्र घ्यायचा. नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ, नंतर 1 माळ कमलात्मक मंत्र. हा मंत्र, सगळेही मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. हे सगळं मंत्र म्हणत आपल्या हातावरती घेतल्यानंतर हे मंत्र म्हणून झाल्यानंतर हे 2 मणी आपल्या जो डब्बा घेणार आहे आपण प्लास्टिकचा त्या डब्यामध्ये टाकायचे आहे. म्हणजे हे 8 दिवस तो डब्बा सांभाळून ठेवायचा आणि दररोज 2-2 मणी घेत अशा पद्धतीने सेवा करायची. तर ती 16 वेळा षोडशी मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि 1 माळ कमलात्मक मंत्र असे 3 मंत्र म्हणत आपण ते कमळगट्ट्यांच्या माळीवरती आपण मंत्र म्हणून तो आपल्याला डब्यात ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 8 दिवस ही सेवा करायची. 8व्या दिवशी, ज्या दिवशी अमावस्या असेल तर वरीलप्रमाणे ही सेवा करून अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला ही सेवा पूर्ण करून 8 दिवस झाल्यानंतर अमावस्येच्या दिवशी, ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी आपल्याला ही सेवा करून झाल्यानंतर एक मोठं घमिलं घ्यायचं आहे. तोपर्यंत आपले जे हे मणी असतात ते आपण सेवा करून डब्यात ठेवलेले असतात. ते मणी पूर्ण शुद्ध तुपामध्ये भिजत घालायचे असतात. आणि एक आपण जसं हवन करतो त्यासाठी एक हवनासाठी एक लोखंडी किंवा तुमच्याजवळ जे हवनकुंड असेल ते घ्यायचं आहे. आणि त्या हवनकुंडामध्ये आपण गौरी घ्यायची आहे किंवा शुद्ध जे झाड असेल म्हणजे आपण त्याला पवित्र जे झाड असेल त्याच्या काड्या वगैरे जे काही असेल ते घ्यायचं आहे. परंतु हवन करताना हवनकुंडातील जी अग्नी आहे ती आपण पेटीनं करायची नाही, तर त्याच्यामध्ये आपण गावरान तूप टाकायचं आहे. त्यानंतर जी कापूर असतो तो कापूर दिव्यावरून घ्यायचा आणि मगच ते प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतर प्रज्वलित करून ते हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे पेटल्यानंतर आपल्याला 11 माळा श्री स्वामी समर्थ मंत्र, 24 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळा नवर्ण मंत्र म्हणून जे मणी आहे
म्हणजे जे मणी तुपात भिजत आहे ते मणी त्यात टाकायचे आहे आणि आपल्याला ते मंत्र म्हणायचे आहे. एक 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 करून आपल्याला तो मणी त्या हवनकुंडामध्ये टाकायचा आहे. चमच्याने घेऊन तो हवनकुंडामध्ये टाकायचा आहे आणि तुपाने स्वाहाकार करायचा. तोपर्यंत कमळगट्ट्यांचे मणी हे त्याच्यामध्ये स्वाहाकार केल्यानंतर प्रत्येक मण्याला आपल्याला एक मणी घ्यायचा आणि एक कमलात्मक मंत्र म्हणायचा. असे 16 वेळा 16 कमलात्मक मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे आणि सोहा करायचा आहे. त्या अग्निकुंडात एक एक मणी टाकायचा आहे कमलात्मक मंत्र म्हणून. तर अशा सेवेमुळे तुम्हाला वर्षभर आर्थिक स्थैर्यता, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही जर ही सेवा केली तर लक्ष्मीची कृपा नेहमीच तुमच्यावरती सदैव राहील आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य, आयुष्य आणि जे पैशाच्या संबंधित जे कामे आहेत ते सहजपणे सुटू शकतात. श्री स्वामी समर्थ.